आयुक्त तुकाराम मुंडेंचा हॉटेल्सना दणका. त्या हॉटेल्सवर का उगारला कारवाईचा बडगा? आयुक्त मुंडेंनी विशेष तपासणी मोहीम राबवली. परवाना नसलेल्या हॉटेल्सला घातली व्यवसाय बंदी. नागरिकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावं यासाठी आयुक्त तुकाराम मुंडेंनी एक विशेष तपासणी मोहीम राबवली. या अंतर्गत कारवाई करत नाशिक विभागातल्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित केले, तर नोंदणी आणि परवाना नसलेल्या 4 हॉटेल्सना व्यवसाय करायलाच बंदी घातली. आयुक्त तुकाराम मुंडेंनी ही धडक कारवाई नेमकी कुठं केली आहे, ही कारवाई करण्यामागचं कारण काय, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. तुकाराम मुंडे राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागात एक विशेष तपास मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार इथल्या हॉटेल्स आणि खाद्यगृहांची तपासणी करण्यात आली. यावेळी गंभीर स्वरूपाच्या बाबी आढळलेल्या 9 हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले, तर आवश्यक नोंदणी आणि परवाना नसल्यानं 4 हॉटेलला व्यवसायालाच प्रतिबंध करण्यात आला. राज्यातल्या नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावं यासाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नुसार ही विशेष मोहीम राबवली गेली. या अंतर्गत नाशिक विभागात 2 दिवस विविध हॉटेल आणि खाद्य आस्थापनांवर अचानक धाड टाकत तपासणी केली गेली. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 20 हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अन्न व सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई करण्यात आली. या तपासणी दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांसमोर स्वयंपाकघरातली गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा, अस्वच्छतेत उघड्यावर ठेवलेलं कच्चं अन्न या गंभीर बाबी आल्या. अधिकाऱ्यांना यावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव दिसून आला. तसंच संबंधित आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्र नसणं, कार्यरत कर्मचाऱ्यांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करणं या गोष्टीही समोर आल्या. यामुळे अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 आणि त्या अंतर्गत विविध नियम आणि विनियमांचं उल्लंघन या कारणावरून संबंधित हॉटेल आणि आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. यात नाशिक जिल्ह्यातील 4, जळगाव इथल्या 2 तर नंदुरबार इथल्या 1 हॉटेलचा समावेश आहे. यावेळी 4 हॉटेल आस्थापनांकडे वैध अन्न व व्यवसाय नोंदणी व परवाना उपलब्ध नसल्याचंही समोर आलं. या आस्थापनांना नोंदणी आणि परवाना प्राप्त करेपर्यंत अन्न व्यवसाय करायला पूर्णतः बंद ठेवण्याचे लेखी निर्देश देण्यात आले. यात कोणत्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. पंचवटीतील जत्रा लिंक रस्त्यावरील हॉटेल ग्रीन वॉल, द्वारका इथलं हॉटेल राधिका, पंचवटीतील पेठ रस्त्यावरील हॉटेल क्राऊन पॅलेस, सिन्नर इथलं लक्ष्मी हॉटेल, जळगाव एमआयडीसीतील अजिंठा रस्त्यावरचं हॉटेल त्रिमूर्ती, जळगाव मधलं हॉटेल भानुस आणि नंदुरबार इथलं जाधव रेस्टॉरंट यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय यापूर्वी दिलेल्या सुधारणा नोटिसीमधील त्रुटींची मुदतीत पूर्तता न केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ इथल्या साकेगाव शिवारातलं हॉटेल जय आणि धुळे इथलं वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पस परिसरातलं गजानन कॅन्टीन या 2 हॉटेलचे परवाने निलंबित करण्यात आले. दरम्यान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार नाशिक विभागात विशेष तपासणी मोहीम यापुढच्या काळात अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकानं आणि खाद्यगृहांनी स्वच्छता, सुरक्षित अन्न उत्पादन, साठवणूक, हाताळणी आणि विक्री याबाबतच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. तसंच नागरिकांनीही अन्न पदार्थांचा दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न आणि औषध प्रशासन विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं. सुरक्षित अन्न अभियानात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचं आयुक्त मुंडेंनी स्पष्ट केलंय. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मात्र धाबे दणाणलेत. एकीकडे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अशा धडक कारवाईचं स्वागत केलं जात आहे, तर काहींच्या मते ही मनमानी पद्धतीची कारवाई असल्याचा आरोप होतोय. पण तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.